स्वागत आहे तुमचं एसपीपी इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. सो बेसिकली आज आपण पाहणार आहोत एफईच्या ऑल सब्जेक्टच्या पेपर पॅटर्न बद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जास्त सर्वांना हेल्प होईल. चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट सब्जेक्ट आपण घेऊया बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग BEE. सो BEE आपण स्टार्ट करूया. BEE मध्ये आपला फर्स्ट युनिट 1 वर आपल्या 12 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये ए हा थेरी क्वेश्चन असणार एलिमेंटरी कॉन्सेप्ट अँड डीसी सर्किट या टॉपिकवर, आणि बी मध्ये न्यूमेरिकल असणार एलिमेंटरी कॉन्सेप्ट अँड डीसी सर्किटवर 6 मार्क्सचा 12 मार्क्सचा असणार युनिट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये. त्यामध्ये क्वेश्चन 1 लाच और असणार क्वेश्चन 2 युनिट 1 लाच. क्वेश्चन 1 किंवा क्वेश्चन 2 मधला एक कोणता तरी क्वेश्चन सोल्व्ह करायचं युनिट 1 वर. याच्यामध्ये पण क्वेश्चन 2 ए मध्ये एक थेरी असणार एलिमेंटरी कॉन्सेप्ट्स अँड डीसी सर्किटवर, आणि क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये एक न्यूमेरिकल असणार एलिमेंटरी कॉन्सेप्ट्स अँड डीसी सर्किट यावर. हे पण 6 मार्क्सचा आणि 6 मार्क्सचा असे क्वेश्चन असणार. म्हणजे युनिट 1 हा 12 मार्क्स साठी आपल्याला विचारला जाणार एंड सेम एक्झामला. त्यानंतर युनिट 2 कडे जाऊया. युनिट 2 मध्ये क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 यापैकी एक क्वेश्चन सोडवायचा, कोणता बी क्वेश्चन 3 किंवा क्वेश्चन 4. त्यामध्ये ए मध्ये आपला थेरी असणार मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकवर 6 मार्क्सचा क्वेश्चन असणार, आणि बी मध्ये एक न्यूमेरिकल असणार मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकवर 6 मार्क्स. त्यालाच और असणार क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मध्ये ए मध्ये थेरी क्वेश्चन असणार मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकवर 6 मार्क्सचा, आणि बी मध्ये एक न्यूमेरिकल असणार मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकवर 6 मार्क्सला. त्यानंतर युनिट 3 मध्ये आपला क्वेश्चन 5 किंवा क्वेश्चन 6 यापैकी एक सोल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये ए मध्ये थेरी क्वेश्चन असणार एसी फंडामेंटल्सवर, बी मध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन असणार न्यूमेरिकल विचारणार एसी फंडामेंटल्स या टॉपिकवर. त्यानंतर त्याला जोर असणार क्वेश्चन 6. त्यामध्ये थेरी क्वेश्चन असणार प्युअर RLC सर्किटवर, आणि बी क्वेश्चन मध्ये न्यूमेरिकल असणार प्युअर RLC सर्किटवर. त्यानंतर युनिट 4 मध्ये आपले दोन क्वेश्चन 7 किंवा क्वेश्चन 8 यापैकी एक क्वेश्चन सोल्व्ह करायचा आपल्याला. क्वेश्चन 7 मध्ये ए आणि बी त्यापैकी एक थेरी क्वेश्चन असणार सिंगल फेज एसी सर्किटवर, न्यूमेरिकल क्वेश्चन असणार सिंगल फेज एसी सर्किटवर. त्याला जोर असणार क्वेश्चन 8 मध्ये ए आणि बी असणार, त्यामध्ये थेरी क्वेश्चन असणार 3 फेज एसी सर्किटवर, न्यूमेरिकल क्वेश्चन असणार 3 फेज एसी सर्किटवर. दोन्ही 6 मार्क्सचा. म्हणजे युनिट 4 पण 12 मार्क्सचा असणार, युनिट 3 पण 12 मार्क्सचा असणार, युनिट 2 पण 12 मार्क्सचा असणार, युनिट 1 पण 12 मार्क्सचा असणार. म्हणजे 4 युनिट 12 मार्क्सचे 12 into 4 48. आता 48 इथे झालं. आता युनिट 5 पण 12 मार्क्सचा असणार, असं 48 प्लस 12 60 असा 60 मार्क्सचा पेपर असणार आपला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. क्वेश्चन 9 मध्ये ए आणि बी असणार, त्यापैकी थेरी ट्रान्सफॉर्मर डीसी मोटर 3 फेज या टॉपिकवर एक थेरी क्वेश्चन असणार, बी मध्ये न्यूमेरिकल विचारणार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवर. त्याला ओर असणार क्वेश्चन 10. क्वेश्चन 9 किंवा क्वेश्चन 10 मधला एक क्वेश्चन आपल्याला सोल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन 10 मधला ए मध्ये थेरी विचारणार ट्रान्सफॉर्मर डीसी मोटर 3 फेज या टॉपिकवर, आणि बी मध्ये न्यूमेरिकल विचारणार ट्रान्सफॉर्मर डीसी मोटर 3 फेज ह्या टॉपिकवर. असे 60 मार्क्सचा प्रत्येक युनिटवर 12 मार्क्सचे क्वेश्चन विचारणार. असे 12 into 5 युनिटचे 60 मार्क्सवर आपल्याला क्वेश्चन विचारणार. हे झाला BEEचा बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा पेपर पॅटर्न. त्यानंतर आपण बघूया इंजिनिअरिंग फिजिक्स या सब्जेक्टचा पेपर पॅटर्न. सो इंजिनिअरिंग फिजिक्स मध्ये आपले 5 युनिट्सवर सर्वप्रथम तर क्वेश्चन 1 मध्ये MCQ विचारणार. प्रत्येक युनिटवर 2 मार्क्सचे MCQ असे 2 into 5 युनिटवर असे 10 मार्क्सचे MCQ आपल्याला विचारणार. क्वेश्चन 1 हा असणार. क्वेश्चन 2 हा युनिट 1 वर असणार. त्यामध्ये क्वेश्चन 2 या युनिट 1 मध्ये आपल्याला एक 1 or 2 ह्याच्यामधला 2 क्वेश्चन असणार युनिट 1 मध्ये लेझर या टॉपिकवर, कोणता बी एक सोल्व्ह करायचा 5 मार्क्सला. युनिट 1 मध्ये सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला युनिट 1 वर क्वेश्चन असणार लेझर या टॉपिक मध्ये एक 1 किंवा 2 याच्यामधला कोणता बी एक क्वेश्चन आपल्याला सोल्व्ह करायचा आहे, 5 मार्क्सला असणार. त्यानंतर क्वेश्चन 2 बी मध्ये आपल्याला युनिट 1 वरले ऑप्टिकल फायबर या टॉपिकवर क्वेश्चन असणार. ऑप्टिकल फायबर या टॉपिक वरती 2 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणता बी एक सोल्व्ह करायचा असेल. 5 आणि 5 10 मार्क्स युनिट 1 वर असणार आपला. युनिट 1 मधल्या लेझर आणि ऑप्टिकल फायबर या टॉपिकवर क्वेश्चन असणार. युनिट 1 मधला टॉपिक लेझर त्यावर 5 मार्क्सचा क्वेश्चन, युनिट 1 मधला टॉपिक ऑप्टिकल फायबर त्यावर 5 मार्क्सचा क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन 3 ए क्वांटम मेकॅनिक्स या टॉपिकवर क्वेश्चन असणार 1 or 2 ह्याच्यामध्ये कोणता बी एक सोल्व्ह करायचा. 5 मार्क्सचा क्वांटम मेकॅनिक्सचा टॉपिकवर क्वेश्चन असणार. क्वेश्चन नंबर
3B क्वांटम मेकॅनिक्स 1 or 2 ह्याच्यामधलं कोणतं बी एक क्वेश्चन सोल्व करायचा आहे. 5 मार्क्सवर क्वेश्चन असणार आपल्याला. असे 10 मार्कचे MCQ, 10 मार्कचे MCQ, 5 मार्क्सचा लेझर या टॉपिकवर क्वेश्चन, ऑप्टिकल फायबर या टॉपिकवर 5 मार्क्सचा क्वेश्चन, क्वांटम मेकॅनिक्स 5 मार्क्सचा क्वेश्चन, क्वांटम मेकॅनिक्स या टॉपिकवर अजून असे 10 मार्क्सचे क्वेश्चन येणार. त्यानंतर युनिट 3 वर आपल्याला इंटरफरन्स या टॉपिकवर 1 किंवा 2 याच्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला विचारणार, 1 or 2 त्यामध्ये फक्त एक क्वेश्चन सोल्व करायचा 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये पोलरायझेशन या टॉपिकवर क्वेश्चन असणार, एक किंवा 2 यापैकी कोणता बी सोल्व करायचा असे 5 मार्क्सचा. असे युनिट नंबर 3 वर 10 मार्क्स येणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5A सेमीकंडक्टर या टॉपिकवर 2 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणता बी एक सोल्व करायचा आहे 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 5B अल्ट्रासॉनिक या टॉपिकवर 2 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणता बी एक सोल्व करायचा आहे 5 मार्क्ससाठी. हे झालं युनिट 4 साठी. युनिट 5 सुपर कंडक्टिव्हिटी या टॉपिकवर 2 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणता बी एक सोल्व करायचा आहे 5 मार्क्ससाठी असणार. क्वेश्चन नंबर 6 नॅनो टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये या टॉपिकवर क्वेश्चन असणार, 2 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणता बी एक सोल्व करायचा आहे 5 मार्क्ससाठी असणार. लक्षात ठेवा 50 मार्क्स साठी हे अख्खी पूर्ण थेरी आहे आणि 10 मार्क्सचे न्यूमेरिकल्स आहे. सो 10 मार्चचे जे न्यूमेरिकल्स आहे आपले 10 मार्चचे MCQ आहे आणि 10 मार्चचे MCQ आहे आणि 50 मार्चचे आपले थेरी आहे. त्यापैकी लेझर ऑप्टिकल फायबर युनिट 1 चे टॉपिक झाले, त्यावर 10 मार्कचे असणार. क्वांटम मेकॅनिक्स युनिट 2 चे टॉपिक झाले, त्याचे 10 मार्कचे असणार. इंटरफरन्स पोलरायझेशन हे 10 मार्कचे असणार युनिट 3 या टॉपिकवर. युनिट 4 मध्ये सेमीकंडक्टर अल्ट्रासॉनिक 10 मार्कचे असणार. युनिट 5 सुपर कंडक्टिव्ह नॅनो टेक्नॉलॉजी 10 मार्कचे असणार. असे 5 युनिटवर 10 मार्क्स असे 50 मार्क्स 5 युनिटचे झाले आणि 10 मार्क्स MCQ असे 60 मार्काचा इंजिनिअरिंग फिजिक्सचा पेपर असणार. त्यानंतर आपण जाऊया इंजिनिअरिंग केमिस्ट्री या टॉपिककडे. सो इंजिनिअरिंग केमिस्ट्री ह्या टॉपिक या सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन 1 असणार आपल्याला MCQ. युनिट 1 टू युनिट 5 मध्ये MCQ असणार, एक मार्क्सचे 10 MCQ असणार 10 मार्क्सला. त्यानंतर युनिट 1 क्वेश्चन नंबर 2 असणार, युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजी, त्यामध्ये 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणतेही 2 सोल्व करायचे 10 मार्क्ससाठी. थेरी न्यूमेरिकल मिक्स असणार क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये युनिट 2 वर क्वेश्चन असणार, इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ अनालिसिस, 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणते बी 2 सोल्व करायचे 10 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 युनिट नंबर 3 ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल्स या सब्जेक्टवर असणार, 4 पैकी कोणते बी 2 क्वेश्चन सोल्व करायचे 10 मार्क्ससाठी असणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 युनिट 4 एनर्जी सोर्सेस ह्या युनिटवर असणार क्वेश्चन, 4 क्वेश्चन असणार, कोणते बी 2 सोल्व करायचे 10 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 6 युनिट 5 वर असणार कोरोजन अँड डिस्ट्रिब्युशन, 4 क्वेश्चनपैकी कोणतेही 2 सोल्व करायचे, 10 मार्क्सचे असणार. म्हणजे 5 युनिटवर 10 मार्कचे असे 50 मार्क्स होतात आणि 10 मार्कचे MCQ आहे. असे 60 मार्काचा इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा पेपर असणार आहे तुमचा. पहिले 10 मार्क्स MCQ असणार आणि नंतर युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजी, युनिट 2 इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ अनालिसिस, युनिट 3 ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल्स, युनिट 4 एनर्जी रिसोर्सेस, युनिट 5 कोरोजन अँड डिस्ट्रिब्युशन या टॉपिकवर 10 मार्क्स असे 5 युनिटचे 50 मार्क्सचा पेपर असणार आणि MCQ 10 मार्क्सचे असणार. त्यानंतर आता आपण बघूया BXC चा एंड सेमिस्टरचा पेपर पॅटर्न. जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 60 मार्क्स असणार आहे आणि जे बॅकलॉग स्टुडंट्स आहेत 70 मार्क्स असणार आहे. सो ह्यामध्ये युनिट 1 आपला क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 असणार, त्यापैकी युनिट 1 कोणता बी एक क्वेश्चन सोल्व करायचा आहे, 6 मार्क्सला असणार, 12 मार्क्स. युनिट 2 वर क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4 ए और बी कोणता बी सोल्व करायचा 12 मार्क्स साठी असणार. क्वेश्चन 3 क्वेश्चन 5 और क्वेश्चन 6 ए बी 6 मार्क्स असणार, 12 मार्क्स असणार. त्यानंतर युनिट 4 वर क्वेश्चन 7 और क्वेश्चन 8 यापैकी कोणता बी एक सोल्व करायचा आहे, 2 क्वेश्चन असणार 12 मार्क्स. युनिट 5 वर क्वेश्चन 9 क्वेश्चन 10 यापैकी कोणता बी एक सोल्व करायचे, 2 क्वेश्चन असणार, त्यामध्ये 12 मार्क्स. मतलब बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये 60 मार्क्सचा पेपर आपला असा असणार आहे. 5 युनिटवर 12 मार्क्सचे क्वेश्चन असणार, 12 into 5 60 मार्क्सचा पेपर असणार. त्यापैकी 10 क्वेश्चन असणार, प्रत्येक युनिटवर 2 क्वेश्चन, म्हणजे 2 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन आपल्याला सोल्व करायचा आहे. क्वेश्चन युनिट 1 वर क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 त्यापैकी एखादा क्वेश्चन सोल्व करायचा आहे. एका क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन असणार, 6 मार्क्स 12 मार्क्स.
युनिट 2 मध्ये पण दोन क्वेश्चन असणार, क्वेश्चन 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन 3 वर क्वेश्चन 4 या दोन्ही क्वेश्चन मध्ये दोन दोन क्वेश्चन असणार, त्यापैकी एक सोल्व्ह करायचा आणि एका क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन सोल्व्ह करायचे 12 मार्क्स. असा आपला पेपर पॅटर्न असणार बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या सब्जेक्टसाठी 60 मार्क्सचा. तुम्हाला पेपर पॅटर्न समजला असेल म्हणजे प्रत्येक युनिटवर 12 मार्कचे क्वेश्चन असणार. त्यापैकी क्वेश्चन 1 किंवा क्वेश्चन 2 असे ऑरला क्वेश्चन असणार, कोणता बी एक क्वेश्चन सोल्व्ह करायचा आणि एका क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन असणार 6 मार्क्सचे 12 मार्क्सचा आपला म्हणजे 6 मार्कचे क्वेश्चन असणार 12 मार्क्सचे प्रत्येक युनिटवर. त्यानंतर आता आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या पेपरचा पेपर पॅटर्न आपण पाहणार आहोत. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या पेपरचा आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1 हे असणार आपला एमसीक्यू असणार 5 युनिटवर. 0/0 डिटर्मिनंट फॉर्मचा न्यूमेरिकल असणार, पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट अँड सेकंड ऑर्डरचा एक एमसीक्यू असणार, ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्हचा एमसीक्यू असणार जॅकोबियनवर, 5x2 सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, रँक ऑफ मॅट्रिक्स, एगन व्हॅल्यूज आणि एगन वेक्टर्स ह्या टॉपिकवर एमसीक्यू असणार. म्हणजे आपल्याला 5 एमसीक्यू असणार, 5 एक एक एमसीक्यू 2 मार्कला, असे 5 इंटू 2 10 मार्कचे एमसीक्यू येणार. क्वेश्चन 1 तर अख्खा एमसीक्यू वर असणार, हे जरा 10 मार्क्स इथं. मॅथमॅटिक्स 1चा हा पेपर पॅटर्न आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1चा हा पेपर पॅटर्न आहे. एमसीक्यू असणार 10 मार्कचे, 5 युनिटवर 2-2 मार्कचे एमसीक्यू, म्हणजे एक एमसीक्यू हा 2 मार्कचा, असे 5 एमसीक्यू, 5 इंटू 10, 5 इंटू 2 10, म्हणजे प्रत्येक युनिटवर एक एक एमसीक्यू आणि एक एक एमसीक्यू हा 2 मार्क्सचा, असे 5 इंटू 2 10 मार्कचे एमसीक्यू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असणार, त्यामध्ये 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 10 मार्कला असणार, असे 20 मार्क्स तुम्हाला इथं क्वेश्चन युनिट 1 मध्ये असणार. युनिट 1 लँग्वेजेस थेरम, टेलर्स थेरम, मॅक्लॉरिन थेरम, फोरियर सिरीज यापैकी कोणते बी 4 पैकी 2 सोल्व्ह करायचे, 10 मार्क्सला असणार, एक एक क्वेश्चन 10 मार्कला असणार. हे झालं युनिट 1. त्यानंतर युनिट 2 मध्ये 4 क्वेश्चन असणार, 4 पैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे, 20 मार्क्स. एक क्वेश्चन 10 मार्क्सला असणार, पार्शियल डेरिव्हेटिव्ह टेलर्स थेरम, चेन रूल, व्हेरिएबल रूल ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट, 20 मार्क्स. त्यानंतर युनिट 2 झाला, युनिट 3 असणार. युनिट 3 मध्ये 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे, 20 मार्क्स असणार. प्रत्येक युनिट हा 10 मार्क्सला असणार. जॅकोबियन इम्प्लिमेंट्स फंक्शन, फंक्शनल डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, एरर अँड ऑप्टिमायझेशन, मॅक्सिमम और मिनिमम फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल्स, लॅग्रेंजेस थेरम. 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे, 20 मार्क्स, प्रत्येक क्वेश्चन 10 मार्क्सला. हे झालं आपला युनिट 3. त्यानंतर युनिट 4 आपला, युनिट 4 मध्ये पण 4 क्वेश्चन असणार, सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, लिनियर डिपेंडन्स और इंडिपेंडन्स अँड रिलेशन, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. ह्या 4 क्वेश्चन पैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे, 20 मार्क्सला. प्रत्येक 2 पैकी एक क्वेश्चन 10 मार्क्सला आणि असे 2 क्वेश्चन मध्ये 20 मार्क्सला. हे जर युनिट 4 चे आपले 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे. हा आपला क्वेश्चन नंबर 6, त्यामध्ये युनिट 5 असणार. त्याच्यापैकी 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे, आयगन व्हॅल्यूज अँड वेक्टर्स, व्हेरिफिकेशन ऑफ कॅली हॅमिल्टन थेरम, मॉडेल मॅट्रिक्स, क्वाड्रेटिक फॉर्म टू कॅनोनिकल फॉर्म. हे 4 पैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे, 20 मार्क्सला असणार. हे जरा मॅथमॅटिक्सचा पेपर पॅटर्न, त्यामध्ये 5 एमसीक्यू असणार 10 मार्क्सचे आणि बाकी प्रत्येक युनिटवर 20-20 मार्क्सचा पेपर असणार. म्हणजे असं 5 युनिटवर 20-20 मार्क्सचा पेपर, म्हणजे 20, 40, 60, 70, सॉरी इथं 20 झाला आहे चुकून, तर हे 10 मार्क आहे इथं, सॉरी इथं 10, 20, 30, 30, 40, 50 आणि 60, सॉरी इथं मिस्टेक झालेली आहे, इथं 10 मार्क येते, चुकून आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे. म्हणजे इथं 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे 10 मार्कला, 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे 10 मार्कला, 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे 10 मार्कला, असं आहे. 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे 10 मार्कला, 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे 10 मार्कला, म्हणजे प्रत्येक युनिट हा 10 मार्कला आहे. 10 इंटू 5 50 आणि 10 मार्कची एमसीक्यू, अशी 60 मार्कचा पेपर आहे. एकूण आपलं बाय मिस्टेक आपलं 20 झालेलं आहे, सॉरी त्याबद्दल. पण 10 मार्क्स असणार इथं, 10 मार्क्स. 4 पैकी 2 क्वेश्चन सोल्व्ह करायचे, ते 10 मार्क्सला असणार, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असणार. इथून चुकून बाय मिस्टेक आपल्याला झालेले आहे, माफ करा. त्यानंतर आता आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिकचा पेपर पॅटर्न आणि त्यानंतर आपण बघणार आहोत एफपीएल या सब्जेक्टचा पेपर पॅटर्न. सो चला मग राहिलेले 2 सब्जेक्टचे पेपर पॅटर्न आपण बघूया. त्यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन 1 एमसीक्यूज असणार 5 युनिट्सवर, 5 एमसीक्यू, प्रत्येक एमसीक्यू 2 मार्क्सचा, असे 10 मार्कचे एमसीक्यू असणार. त्यानंतर क्वेश्चन 2, त्यामध्ये 2 क्वेश्चन असणार, सॉरी 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी 2 सोल्व्ह करायचे, ते प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला, 10 मार्कचे क्वेश्चन असणार. म्हणजे युनिट 1 मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन असणार, त्यापैकी कोणतेही 2 सोल्व्ह करायचे आणि 2
प्रत्येकी क्वेश्चन 5 मार्कला असे 10 मार्कचे क्वेश्चन असणार. क्वेश्चन नंबर 3 युनिट नंबर 2 वर असणार 4 क्वेश्चन असणार कोणतेही 2 सोल्व करायचे प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असे 10 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 4 युनिट 3 वर असणार 4 क्वेश्चन असणार कोणतेही 2 सोल्व करायचे प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असे 10 मार्कचे असणार. क्वेश्चन नंबर 5 युनिट 4 वर असणार कोणतेही 2 क्वेश्चन सोल्व करायचे 4 क्वेश्चन असणार त्यापैकी प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असे 10 मार्कचे झाले. युनिट नंबर 5 त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन असणार कोणतेही 2 क्वेश्चन सोल्व करायचे प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असे 10 मार्कचे क्वेश्चन असणार. म्हणजे 10 मार्कचे पहिले MCQ झाले त्यानंतर प्रत्येक युनिटवर 10 मार्कचे क्वेश्चन असणार म्हणजे असे 5 युनिट 10 × 5 50 आणि 10 मार्कचे MCQ असे 60 मार्क्स. तो झाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा पेपर पॅटर्न. त्यानंतर आपला FPL फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज या पेपरचा आपला पेपर पॅटर्न. त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज सब्जेक्ट पेपर पॅटर्न मध्ये आपला पहिले तर 5 MCQ असणार प्रत्येकी MCQ 2 मार्क्स असे 10 मार्कचे MCQ असणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 युनिट 1 वर असणार 4 क्वेश्चन्स असणार कोणते बी 2 सोल्व करायचे 10 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 3 युनिट 2 वर असणार 4 क्वेश्चन असणार कोणतेही 2 सोल्व करायचे 10 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 4 युनिट 3 वर असणार कोणते बी 4 पैकी कोणतेही कोणतेही 2 सोल्व करायचे 10 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 5 युनिट नंबर 4 वर असणार कोणते बी 2 सोल्व करायचे 4 क्वेश्चन पैकी 10 मार्क झाले. त्यानंतर आता इथं झाला आपला FPL चा पेपर पॅटर्न. आपला एक आय थिंक ग्राफिक्सचा पेपर पॅटर्न राहिला होता तो आपण ग्राफिक्सचा पेपर पॅटर्न बघूया. ग्राफिक्स काही नेक्स्ट सेमला असेल विद्यार्थ्यांना आय थिंक काही काही स्टुडंट्सला नेक्स्ट सेमला असेल पण तरी बघूया. इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या सब्जेक्टचा पेपर पॅटर्न आम्ही डिझाईन केला आहे त्याप्रमाणे बघूया. क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 मध्ये प्रोजेक्शन ऑफ लाईन्स या टॉपिकवर क्वेश्चन असणार 10 मार्क्सला कोणता बी एक सोल्व करायचा 10 मार्क्सला असणार. क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4 मध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेन्सवर क्वेश्चन असणार कोणता एक सोल्व करायचा 10 मार्क्सला असणार 10 10 20 मार्क्स झाला. त्यानंतर इंजिनिअरिंग कोर्स या क्वेश्चन नंबर 5A मध्ये असणार 6 मार्क्सला 60 मार्क्स झाला. क्वेश्चन नंबर 5B मध्ये DLS डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस 6 मार्क्स असे 12 मार्क्स झाले. 20 आणि 12 32 मार्क्स. आणि ह्या सॉरी क्वेश्चन नंबर 1 और क्वेश्चन नंबर 2 हा सोल्व करायचा आहे कोणता बी एक 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 और क्वेश्चन नंबर 4 सोल्व करायचा आहे कोणता बी एक 10 मार्क्स 20 मार्क्स झाले. क्वेश्चन नंबर 5 किंवा क्वेश्चन नंबर 6 सोल्व करायचा आहे कोणता बी एक. अच्छा इथं 10 मार्क्स झाले इथं 10 मार्क्स 20 इथं 12 मार्क 32. त्यानंतर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन 40 मार्क्स आणि आइसोमेट्रिक प्रोजेक्शन 40 मार्क्स असा सर्व पेपर पॅटर्न असणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणे आम्हाला मोटिवेशन मिळतं की असे आपण आपले व्हिडिओज तुम्हाला तुमच्यासाठी आणत जाऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर मी खाली कमेंटमध्ये एक नंबर देत आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला ही PDF मिळून जाईल. आणि त्याच प्रमाणे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर पण देत आहे आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देत आहे त्याचे सर्व सब्जेक्टचे नोट्स IMP क्वेश्चन अपलोडेड आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता. ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.